तर आज आपण प्रॉब्लेम नंबर 1 पेज नंबर 84 अनसॉल्व्ड प्रॉब्लेम प्रॅक्टिकल प्रॉब्लेम्स आपण लर्न करीत आहोत. तर यामध्ये पहिल्यांदा आपण जेव्हा जर्नल एंट्री करतो तेव्हा आपण कोणाच्या बुक्समध्ये एंट्री करायची आहे ते आपण बघूया. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ आनंद जनरल मर्चंट्स. या आनंद जनरल मर्चंट्सच्या बुक्समध्ये आपल्याला जर्नल एंट्री करायची आहेत. ओके, सो वी हॅव टू राईट डाऊन हिअर द नेम ऑफ पर्सन, नेम ऑफ द पर्सन. आपल्याला त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी लिहिणं आवश्यक आहे. सो नाव लेट स्टार्ट. मिस्टर आनंद स्टार्टेड बिझनेस विथ कॅश मीन्स our name is आनंद and we are going to start our business with cash. पहिल्यांदा आपल्याला इथं इयर लिहिणं आवश्यक आहे. सो our year is 2019 and date is month is April and date is 1. तर आपल्याला या ठिकाणी स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ही आपल्या ट्रान्झॅक्शन दिलेली आहे. तर या ट्रान्झॅक्शनच्या मदतीनं आपल्याला एंट्री करायची आहे. तर आपण काय करणार, कॅश अकाउंट डेबिट. सो ॲज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट डेबिट वॉट कम्स इन. सो वेन वी इन्व्हेस्ट मनी इन टू द बिझनेस, आपण आपल्या बिझनेसमध्ये जेव्हा इन्व्हेस्टमेंट करतो तेव्हा बिझनेसमध्ये आपण कॅश घेऊन येत असतो. सो अमाऊंटेड ₹60,000 60,000 रुपये आपण बिझनेसमध्ये आणत आहोत. अँड टू काय म्हणणार या ठिकाणी, कॅपिटल अकाउंट. सो हिअर प्रोप्रायटर्स अकाउंट इज कॅपिटल अकाउंट, सो वी हॅव टू क्रेडिटेड अवर प्रोप्रायटर्स अकाउंट. तर आपलं जे अकाउंट असतं ना ते कॅपिटल अकाउंट असतं आणि आपण काय करतो, कॅपिटल अकाउंट क्रेडिट करतो. का तर जी काय आपण इन्व्हेस्टमेंट करतो आपल्या बिझनेसमध्ये त्याला आपण कॅपिटल म्हणतो. सो बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश, आपण आपल्या बिझनेसची सुरुवात कशाने केलेली आहे, कॅशने सुरुवात केलेली आहे. तर आपण इथं स्टार्टेड बिझनेस विथ कॅश असं लिहूया. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फॉर कॅश. आपण परचेस करीत आहोत, तारीख किती आहे 5. तर या ठिकाणी परचेसेस अकाउंट शुड बी डेबिटेड. आपल्या सर्वांना माहीत असणं आवश्यक आहे परचेसेस इज अवर एक्सपेन्सेस. सो ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटच्या रूल्सप्रमाणे परचेसेस आपण डेबिटला दाखवणार आहोत, अमाऊंटेड ₹30,000. आणि क्रेडिटला कॅश दाखवणार आहोत बिकॉज वी आर गोइंग टू बाय गुड्स ऑन कॅश बेसिस. आपण कॅश बेसिसवरती ती वस्तू खरेदी करत आहोत. एकूण अमाऊंट किती असणार आहे तुमची, 30,000. डेबिटला जी अमाऊंट आहे तीच आपण क्रेडिटला लिहिणार आहोत कारण ही सिम्पल जर्नल एंट्री आहे. सो बिईंग गुड्स परचेस्ड बाय कॅश, ओके, बाय कॅश किंवा ऑन कॅश बेसिस असं आपण लिहू शकता. त्यानंतर सेकंड ट्रान्झॅक्शन नंतर थर्ड ट्रान्झॅक्शन बघूया. थर्ड ट्रान्झॅक्शनमध्ये काय सांगितलं आहे, सोल्ड गुड्स ऑफ ₹10,000 टू सुरेश. आपण सुरेशला वस्तू विकत आहोत, तारीख काय 7 तारीख आहे. सो वेन वी सोल्ड गुड्स टू सुरेश, आपण जेव्हा सुरेशला वस्तू विकत आहोत, सो सुरेश इज द रिसिवर. सो ॲज पर द रूल्स ऑफ पर्सनल अकाउंट, पर्सनल अकाउंटच्या रूल्सप्रमाणे सुरेश इज द रिसिवर. सुरेश काय करतो, आपल्याकडून गुड्स घेत आहे. एकूण किती, 10,000 रुपयाची वस्तू तो आपल्याकडून घेत आहे आणि वी आर गोइंग टू सोल्ड गुड्स टू सुरेश. तर सुरेशला आपण उधारीवर माल विकत आहोत. सो सेल्स अकाउंट शुड बी क्रेडिटेड. तर आपल्याला सेल्स अकाउंट कुठं क्रेडिटला घेणं आवश्यक आहे. सो अमाऊंटेड ₹10,000, डेबिटला 10,000 आणि क्रेडिटला पण 10,000 घेणं आवश्यक आहे. इथं नरेशनमध्ये लिहा बिईंग सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस. सोल्ड गुड्स ऑन क्रेडिट बेसिस, आपल्याला उधारीवरती आपण माल विकत आहोत म्हणून या ठिकाणी असं नॅरेशन लिहिणं आवश्यक आहे. त्यानंतर ट्रान्झॅक्शन ऑन डेटेड 10th, 10 तारखेची ट्रान्झॅक्शन बघा. या 10 तारखेच्या ट्रान्झॅक्शनमध्ये काय सांगितले, पहिल्यांदा आपण डेट लिहूया. परचेस फर्निचर फ्रॉम मिस्टर गोविंद ऑन क्रेडिट ₹30,000. म्हणजे आपण गोविंदकडून 30,000 रुपयाची चं फर्निचर परचेस करत आहोत. सो हिअर फर्निचर इज अवर असेट. सो ॲज पर द रूल्स ऑफ रिअल अकाउंट, सो फर्निचर इज अवर असेट. सो फर्निचर कम्स इन टू द बिझनेस. जेव्हा आपण फर्निचर परचेस करतो तेव्हा फर्निचर आपल्या बिझनेसमध्ये येत आहे. सो कॉस्टिंग ऑफ ₹30,000, एकूण 30,000 रुपयाचे फर्निचर आपण परचेस करत आहोत. आणि या ठिकाणी आपण उधारीवर
ते फर्निचर खरेदी करत आहोत. मीन्स हिअर वी हॅव टू क्रेडिटेड मिस्टर गोविंद अकाउंट. सो गोविंद इज द पर्सन हू सोल्ड गुड्स टू अस. गोविंदनं आपल्याला उधारीवर माल विकलेला आहे. जो व्यक्ती आपल्याला उधारीवर वस्तू देत असेल त्या व्यक्तीचं अकाउंट आपण काय करणार आहोत? क्रेडिट. So in this transaction, Mr. Govind is our creditor because he sold goods to us on credit basis. त्यांनी आपल्याला उधारीवर माल खरेदी केलेला दिलेला आहे म्हणजे विकलेला आहे. मीन्स वी बॉट गुड्स फ्रॉम हिम. सो इथं लिहा बीइंग फर्निचर परचेस्ड ऑन क्रेडिट. आपण थोडक्यात लिहिलं तरी चालेल किंवा पूर्ण डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन लिहिला तरी चालेल. ओके. ऑन डेटेड 15 बघा 15 तारखेला काय व्यवहार झाला? पेड फॉर रेंट ₹3000 अँड पेड बाय डेबिट कार्ड. म्हणजे आपण रेंट पेड केलेलं आहे आणि डेबिट कार्डनं पेमेंट केलेलं आहे. म्हणजे जेव्हा केव्हा आपण डेबिट कार्डनं रेंट पेड करतो, फॉर एक्झाम्पल आपल्याकडे डेबिट कार्ड असतं आणि आपण डेबिट कार्डने जेव्हा रेंट पेड करतो तेव्हा त्याचे पेमेंट, तो जो पैसा आहे तो आपल्या बँकेतून जाणार आहे. म्हणून या ठिकाणी लिहिणार काय लिहिणार? रेंट अकाउंट डेबिट. सो ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट, नॉमिनल अकाउंटच्या रूल्सप्रमाणे या ठिकाणी रेंट हा आपला खर्च आहे. अमाऊंट किती? ₹3000. आणि क्रेडिटला काय लिहिणार आहात? बँक लिहिणार आहात. का? तर आपण डेबिट कार्ड यूज करतो, पेमेंट करत आहोत म्हणजे बँक बॅलन्स आपलं कमी होणार आहे. सो बँक इज द गिवर, अमाऊंटेड ₹3000. सो नरेशन यू कॅन राईट इन युअर ओन लँग्वेज, दॅट इज बीइंग रेंट पेड बाय डेबिट कार्ड. तुम्ही असं लिहू शकता, डेबिट कार्ड. ओके. आणि त्यानंतर ऑन डेटेड 21 तारखेला काय व्यवहार झाला तो लर्न करूया. परचेस गुड्स फ्रॉम उर्मिला ऑन क्रेडिट ₹70,000. आपण 21 तारखेला उर्मिलाकडून वस्तू घेतलेली आहे, उधारीवर खरेदी केलेली आहे. सो वी हॅव टू आयडेंटिफाय 2 अकाउंट्स. तर यामध्ये 2 अकाउंट्स आहेत. एक आहे तुमचा परचेसेस अकाउंट आणि दुसरा आहे तुमचा उर्मिला. बिकॉज हिअर परचेसेस ऑलवेज वी हॅव टू शो ऑन डेबिट साईड बिकॉज ऑफ परचेसेस इज अवर एक्सपेन्सेस. परचेसेस हा आपला खर्च आहे म्हणून आपण डेबिटला दाखवणार आहोत. एकूण अमाऊंट किती आहे? ₹70,000. अँड हिअर उर्मिला इज द गिवर. उर्मिला आपल्याला उधारीवर वस्तू देत आहे. सो उर्मिला इज अवर क्रेडिटर. उर्मिला आपल्याला उधारीवर वस्तू देत आहे. उर्मिला ही आपली सावकार झाली, त्याला आपण काय म्हणतो? क्रेडिटर्स असं म्हणतो. सो हिअर नॅरेशन यू कॅन राईट बीइंग आपण काय परचेस केलेलं आहे? गुड्स. बीइंग बॉट गुड्स किंवा परचेस गुड्स ऑन क्रेडिट. परचेस्ड गुड्स ऑन क्रेडिट फ्रॉम उर्मिला असं पण तुम्ही लिहू शकता किंवा शॉर्टकटमध्ये लिहिलात तरी तुम्हाला फुल मार्क्स मिळू शकतात. ओके. नेक्स्ट, पेड फॉर ट्रान्सपोर्ट ₹1000 टू युनायटेड ट्रान्सपोर्ट. बघा आपण काय केलेलं आहे? युनायटेड ट्रान्सपोर्टला पेमेंट केलेलं आहे. काय डेट काय ती अगोदर लिहा 27. आणि त्यानंतर आपण खर्च केलेला आहे. खर्च केल्यानंतर मग आपण काय लिहिणार? ट्रान्सपोर्ट चार्जेस असं लिहिणार. हे ट्रान्सपोर्ट चार्जेस अकाउंट डेबिट हा खर्च आहे. ॲज पर द रूल्स ऑफ नॉमिनल अकाउंट डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस. आपण ट्रान्सपोर्टसाठी किती रुपये खर्च केलेला आहे? ₹1000. आणि त्यानंतर टू काय लिहिणार? पेड. डेबिट कार्ड किंवा बँकचा उल्लेख केला नाही त्यामुळे आपण काय लिहिणार या ठिकाणी? कॅश लिहिणार. बिकॉज वेन वी आर गोइंग टू से पेड दॅट मीन्स कॅश पेड. तर आपण क्रेडिटला पण सेम अमाऊंट लिहूया ₹1000. So narration you can write down in being paid for transport charges. ओके. तर आपण ट्रान्सपोर्टसाठी खर्च केलेला आहे तो आपण दाखवलेला आहे. अँड कॅश अकाउंट आपण क्रेडिटला का केलेला आहे? बिकॉज ऑफ वी नो दॅट हिअर आपल्याला माहीत आहे की तो खर्च आहे म्हणून आपण खर्चाचा अकाउंट नेहमी क्रेडिट दाखवणार आहोत. ओके. त्यानंतर 27 नंतर 30 लास्ट ट्रान्झॅक्शन आहे. बघूया काय सांगितलं आहे. पेड टू उर्मिला ₹20,000 ऑन बिहाफ ऑफ शर्मिला. म्हणजे आपण उर्मिलाच्या हाती शर्मिलाला पैसे दिलेले आहे. म्हणजेच या ठिकाणी
ॲक्च्युअल हू इज द रिसिव्हर शर्मिला. तर शर्मिला अकाउंट आपण काय करणार आहोत, क्रेडिट करणार आहोत. सो शर्मिला इज द रिसिव्हर. सो शर्मिला अकाउंट इज गोइंग टू बी डेबिटेड अँड अमाउंटेड ₹20,000. आपण 20,000 रुपये शर्मिलाला देत आहोत. शर्मिला इज द रिसिव्हर अँड वी आर गोइंग टू पेड बाय कॅश. आपण कॅशने पेमेंट करत आहोत म्हणून आपण कॅश अकाउंट कुठे घेणार आहोत, क्रेडिटला घेणार आहोत. अमाऊंट किती, 20,000 रुपये. आणि त्यानंतर नॅरेशन आपण लिहू शकता. काय लिहिणार, बिंग काय लिहा, पेड टू शर्मिला. आपण शर्मिलाला पेड करतो. ओके, पेड टू शर्मिला ऑन द बिहाफ ऑफ शर्मिला आपण म्हणू शकता, किंवा पेड टू उर्मिला ऑन बिहाफ ऑफ शर्मिला असं जरी म्हटलं तरी चालेल. जरी आपण उर्मिलाला पैसे देत असलो तर उर्मिला ही काय शकते, एखादी एजंट राहू शकते. आणि ॲक्च्युअल आपण पेमेंट कुणाला केले, शर्मिलाला पेमेंट केले. म्हणजे समजा आपण आपल्या एखाद्या मित्राला पैसे द्यायचे असतील आणि दुसऱ्याच्या हाती पैसे पाठवून दिले असतील, तर ज्या व्यक्तीला आपण पैसे ट्रान्सफर करतो त्याच व्यक्तीचं अकाउंट आपण डेबिट करणं आवश्यक आहे. त्यानंतर आपल्याला नेक्स्ट ट्रान्झॅक्शन बघायची. आपण नेक्स्ट ट्रान्झॅक्शन नाही आहे या ठिकाणी, आपण काय करूया, टोटल करूया. मग टोटल करत असताना डेबिट साईडची टोटल बघा, करून बघा. या ठिकाणी टोटल दिसत आहे तुमची 2,24,000. इथं लिहा 2,24,000. आणि क्रेडिटची पण सेम अमाऊंट असणार आहे का, तर डेबिटला आणि क्रेडिटला सेम अमाऊंट आहे, त्यामुळे 2,24,000 इथं पण आपण लिहूया. अशा प्रकारे आपण फर्स्ट प्रॉब्लेम कंप्लीट केलेला आहे. तर या प्रॉब्लेममध्ये काय अडचण असल्यास आपण विचारू शकता.